ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं अवैधरित्या गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक करत मोठी कारवाई केली आहे. मोगेश सुनील म्हात्रे, वय वर्ष 32, राहणार भिवंडी काल्हेर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या आरोपीकडून एक गावठी बनावटीचं पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 30,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कापडनीस, पोलीस हवालदार शैलेश शिंदे आणि पोलीस शिपाई संतोष वायकर, अरविंद शेजवळ आणि पोलीस नामदार सुमित मधाळे हे कापूरबावडी पोलीस ठाणे हद्दीत फरार आणि रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस हवालदार शैलेश शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी काल्हेर ते ठाणे सार्वजनिक रोडवरील न्यू कशाळी ब्रिजजवळ सापळा रचला होता. पोलिसांनी संशयित मोगेश म्हात्रे याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बेकायदेशीर पिस्टल आणि जिवंत काडतूस आढळून आले. चौकशीदरम्यान त्याच्याकडे अग्निशस्त्राचा कोणताही वैध परवाना नसल्याचं स्पष्ट झाले. तसंच ठाणे शहर पोलीस आयुक्तालयानं लागू केलेल्या मनाई आदेशाचं उल्लंघन केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आलाय. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केला असता 12 मेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या आरोपीवर यापूर्वी नारपोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.